2011ची जनगणना तुमची पाठ इतक्या लवकर नाही सोडणार. कधी सोडेल? जेव्हा पुढची जनगणना होईल आणि तिचा डाटा बाहेर येईल तेव्हा मग हे पाठ सोडेल. कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये अनुसूचित जमातीची लोकसंख्या सर्वाधिक आहे? प्रश्न केंद्रशासित प्रदेशावर आहे, प्रश्न अनुसूचित जमातीवर आहे. ऑप्शन दिलं होतं चंदीगड, लक्षद्वीप, दादरा नगर हवेली, दिल्ली. आता इंडियाचा पॉप्युलेशन मॅप तुम्ही या ठिकाणी बघताय. या ठिकाणी हे घनतेनुसार दिलंय की सर्वाधिक घनता कुठे, काय कुठे, म्हणजे सर्वात जास्त लोकसंख्या कुठे आहे. पॉप्युलेशन घनता नाही, ती लोकसंख्या. सर्वाधिक लोकसंख्या तुम्ही बघितलं सर्वात डार्क मध्ये तुम्हाला यूपी दिसतोय, त्यानंतर इथे महाराष्ट्र दिसतोय, राजस्थान, एमपी, गुजरातमध्ये सुद्धा बऱ्यापैकी आहे, कर्नाटक, आंध्र, तमिळनाडूमध्ये सुद्धा आणि बिहारमध्ये सुद्धा लोकसंख्या भरपूर आहे. मग कमी लोकसंख्येमध्ये इथे बघा हिमाचल प्रदेश, इकडे अरुणाचल प्रदेश, नागालँड वगैरे कमी लोकसंख्या असलेले राज्य आपल्याला दिसत आहेत. पण आपल्याला बघायचंय, आपलं काम करायचंय एसटी लोकसंख्या आणि आपलं ते केंद्रशासित प्रदेश. बघा सुमारे 94% लोकसंख्या इथे अनुसूचित जमातीची आहे. कुठे? लक्षद्वीप नावाचं ते केंद्रशासित प्रदेश आहे. लक्षद्वीप 94%. आता भारतातील कोणतं राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या तुलनेत सर्वाधिक एसटी समाज या ठिकाणी आहे? म्हणजे सर्व मूळ रहिवासीची इथे जवळपास सर्व, आणि त्यांना अनुसूचित जमाती म्हणूनच आम्ही वर्गीकृत केलं आहे. त्यामुळे उत्तर येतं लक्षद्वीप.